हाय हॅलो नमस्कार, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या विजया मून यूट्यूब चॅनलला। या ठिकाणी आत्ता आपण बघत आहोत इंदोरमधील प्रसिद्ध असं कमला नेहरू प्राणी संग्रहालय म्हणजे झू। आणि या ठिकाणी आहे तिकीट घर आणि ह्या तिकीट घरमध्ये आत्ता आम्ही काढतो आहोत तिकीट आतमध्ये झूमध्ये जायसाठी। आणि मला झू प्रचंड आवडते कारण त्या ठिकाणी खूप सगळे प्राणी आपल्याला पाहायला भेटतात। या ठिकाणी भारतीयांसाठी 20 रुपये तिकीट होती, पण आमची 30 रुपये घेतल्या गेली, कदाचित वाढली असेल। आणि या ठिकाणी आहे हा ईगल, मोठा असा रोटेट होणारा ईगल। आम्ही आत्ता या ठिकाणी झूमध्ये एंट्री केलेली आहे तिकीट काढून आणि आत्ता मी जात आहोत झूच्या थोडं समोर बघायसाठी। पहिले आम्ही आमची बॅग वगैरे सगळं सामान कुठे ठेवायचं म्हणून शोधलं। त्याची 5 रुपये तिकीट होती, तर आम्ही पहिलं सामान नेऊन ठेवलं आणि अशी आम्ही इथे भेल खायला घेतली, कारण म्हटलं नंतर मग नेता येणार नाही, त्याच्यामुळे खाऊन घ्यायला पाहिजे। आणि आम्ही सगळ्यात पहिले गेलो बर्ड सेक्शनला। यामध्ये ज्या साखळ्या असतात साखळ्यांमध्ये बर्ड्स असे आतमध्ये ठेवलेले होते, वरून पण नेट होती आणि ते उडता आले नाही पाहिजे म्हणून आतमध्ये पण तिथे हे होतं। आणि इथे हा खेळायसाठी मुलांसाठी एरिया होता खूप छान असा। आणि आत्ता म्हटलं आपण पहिले जाऊया इकडे थोडं फिरूया। तर आम्ही जाते वेळेस काही असे जे नेटच्या अंदर प्राणी होते ते आम्ही बघितले। यामध्ये लिझार्ड होती, इथून याच्यातून बरोबर दिसत नाही आहे, पण यामध्ये एक वेगवेगळे प्राणी पण होते आणि फिरताना खूप मजा आली। खूप छान झू आहे या ठिकाणचा इंदोरचा। हे बघा लिझार्ड अशी इथे छान मस्त झोपलेली आहे आणि खूपच मोठ्या इथे लिझार्ड होत्या आणि आम्ही त्या बघितल्या। मला तर भीती वाटते अशी प्राणी बघायला, पण हर्षदला काही अशी भीती वाटत नव्हती, त्याच्यामुळे तो मस्त बघत होता। आणि हा सुद्धा पक्षी खूपच युनिक होता, सुंदर होता। नंतर आम्ही गेलो इथे पक्ष्यांच्या सेक्शनमध्ये, मोठ्या साखळ्या अंदर पार करून आणि सगळे ते पक्षी असे ओपन होते। आपण त्या पायवाटेत जायचं होतं आणि बाकी पक्षी मस्त आपल्याला असे बघता येत होते। वेगवेगळे खूप सगळे पक्षी इथे या ठिकाणी होते। आम्ही ते स्पॉट एट करत होतो, फोटो काढत होतो आणि त्यांचं असं जवळून निरीक्षण करत होतो आणि शांतता पण आम्ही तेवढीच ठेवली होती। पेशन्सनी पक्ष्यांना बघणं मला खूप आवडते, एक वेगळीच त्यांची दुनिया असते आणि त्या दुनियेमध्ये आपण जाऊन त्यांना डिस्टर्ब करण्यापेक्षा शांत चित्ताने त्या करत असलेल्या ॲक्टिव्हिटीज आपण बघणं हे खूपच आल्हाददायक असते। आणि रॅबिट्स तर इथे इतके होते, ससे छोटे पांढरे ससे, क्रीमिश कलरचे ससे या ठिकाणी खूप होते। आणि हे पक्षी लव बर्ड्सपासून तर एवढे छोटे पक्षी आणि असे सगळे आपल्या आजूबाजूला मस्त शांत चित्ताने आपलं खाणं खात आहे आणि राहत आहे, मस्त असं बघायला वाटत होतं। एवढे पक्षी तर मी एका ठिकाणी पहिल्यांदाच बघितले, ना ते उडून जाऊ शकत होते ना ते साखळीच्या इथून बाहेर पडू शकत होते, त्याच्यामुळे त्यांना तिथे राहणं आणि खाणं हे अपेक्षित होतं। खूप सुंदर पद्धतीने ते या ठिकाणी आम्हाला स्पॉटेड करता आले। पाण्यामध्ये असणारे पक्षी, त्याच्यानंतर असे त्या फांद्यांवर असणारे पक्षी, खाली असणारे पक्षी, ससे, बर्ड सेक्शन खूपच सुंदर आम्हाला या ठिकाणी बघता आलं। आणि इतके प्रकार पक्ष्यांचे एकाच ठिकाणी बघताना आपल्याला खूप मजा येते। आणि छोटे हे ससे तर एवढे की खूपच सगळे। आणि हा एरिया पण बर्ड सेक्शनचा भरपूरच मोठा होता, त्याच्यामुळे आम्हाला ते फिरायला सुद्धा हा बराच वेळ लागला, पण आम्ही फिरलो फायनली। आणि या ठिकाणी असे हे पक्षी बघता एक पक्षी आम्ही थांबून छान असं बघत होतो। आणि असं त्यांच्यावाल्या ॲक्टिव्हिटीज पण आम्ही खूप सुंदर पद्धतीने अशा बघत असल्यामुळे आम्हाला एक वेगळाच आनंद त्या ठिकाणी मिळाला। जे पॅरॉट्स आहेत म्हणजे पोपट, यांचेसुद्धा आम्हाला असंख्य प्रकार या ठिकाणी बघता आले। फोटोज काढले, त्याचे व्हिडिओज काढले, नजरेचं सुख घेतलं। हे सगळं असं म्हणजे आपल्यावाल्या मनामध्ये सामावून घेऊन जेव्हा आपण ते बघतो तेव्हा आपल्याला खूपच सुंदर या ठिकाणी असा हा अनुभव येत असतो। पण आपण जेव्हा केव्हा जातो पक्षी बघायसाठी तेव्हा आपण खरंच शांत राहायला पाहिजे। आणि या ठिकाणी त्यांना हे जे आहे धान्य दिलेलं होतं, अन्न त्यांना खायसाठी, तर मस्त असे त्या ठिकाणी अन्न हे खात होते। आणि हे बघा जागोजागीच असे आपले पोपट, ज्याला आपण मिठ्ठू म्हणतो, असे या ठिकाणी मस्त शांत चित्ताने बसलेले होते। खूप सुंदर आणि गोड कलर होते त्यांचे आणि आवाज पण छान ते काढत होते।
पक्षीच पक्षी, जिकडे नजर जाईल तिकडे पक्षीच पक्षी. आणि स्पेशली याच्यामध्ये पोपट तर हे खूपच प्रकारचे होते. त्यांनी आम्हाला असं आमच्या हातावर पण दिला, बघायला पण चांगलं वाटलं. पण मला तर भरपूरच भीती वाटली. पहिले हातावर घ्यावं की नाही असं खूपदा विचार केला, कारण मला असं वाटलं की ते आपल्याला डसू शकतात. पण ते आम्हाला काही त्यांनी सांगितलं आणि मी ते हातात पक्षी तो घेतला. ते काही आम्हाला डसला वगैरे काही नाही, अंडर ऑब्झर्वेशनच ते घेता आलं. खूप छान एक्सपिरियन्स होता तो, मला तर खूपच आवडला. आणि एवढे ससे, त्यांचं ते खाद्य आणि त्यांचं ते घरं ही पाहून तर मन अगदीच मस्त झालं. आणि ही जाळी बघा, किती जाळी होती. ते तेवढ्या साखळ्यांमधून ते पक्षी जाऊ शकत होते. थोडं दुःख पण झालं की आपण या मुक्या प्राण्यांना असं बंदिस्त करून ठेवलेलं आहे, आपण सुद्धा बघायसाठीचं. हे खरोखरच चुकीचं आहे. त्यानंतर आम्ही परत आलो आणि आम्ही घेतली ही सायकल, कारण सायकलनी पण आपण जाऊ शकतो, आतमध्ये फिरू शकतो आणि आपण कारने पण फिरू शकतो त्यांच्याचवाल्या. तर आम्ही घेतली सायकल कारपेक्षा, कारण असं ठरवलं की एवढं पैदल आपण फिरू शकणार नाही. नंतर आम्ही गेलो या स्नेकच्या याच्यामध्ये, सेगमेंटमध्ये. इथे असंख्य प्रकारचे, म्हणजे आपले इंडियाच्या बाहेरचे एवढ्या सगळ्या प्रकारचे इथे स्नेक्स आम्ही बघितले. प्रत्येकाचं नाव वाचणं, त्याचं अवलोकन करणं आणि तो कशी ॲक्टिव्हिटी करतात, त्याचा कलर कसा आहे, काय कसं आहे, हे असं प्रत्येक ठिकाणी बघणं हे थोडं स्केअरी होतं. हे भीतीदायक होतं. भीती पण वाटत होती, पण म्हटलं की नाही, आता बघूनच घेऊया. आणि या सेक्शनमध्ये जेवढी भीती वाटली तेवढी दुसऱ्या कुठल्याही सेक्शनमध्ये आपल्याला भीतीही वाटत नाही, कारण एवढ्या प्रकारची या ठिकाणी आपण बघू शकतो की खूपच साफ होते. आणि मला या झूमधलं गोष्ट अशी आवडली की त्यांनी असे वेगवेगळे सेगमेंट करून ठेवले, सगळं एकत्रच नाही आहे, अलग अलग झूमध्ये. कारण मी कात्रजचा झू बघितला आहे, त्याच्यानंतर मी हैदराबादचा झू बघितलेला आहे आणि असे पण मी जात राहते. तर मला हा झू आवडला. आणि या ठिकाणी त्यांनी जे सेगमेंट वेगवेगळे केलेले आहेत आणि प्रत्येकाचं तिकीट हे वेगवेगळं ठेवलेलं आहे. एंट्रीचं तिकीट वेगळं आहे आणि अंदर आल्यानंतर आपल्याला जे आपण पक्ष्यांच्या सेगमेंटला गेलो त्याचं वेळेला तिकीट वेगळं आहे. त्यानंतर आपण जेव्हा हे साप वगैरे जिथे बघायला जाणार आहोत त्याचं पण तिकीट आपल्याला वेगळं काढावं लागते. आणि आपण ते कुठल्याही गुगल पे करू शकतो किंवा कुठल्याही याने हे करू शकतो. तर आपल्याला प्रत्येक म्हणजे त्या 2-3 याला वेगवेगळं तिकीट काढून आपण तिथे जाऊ शकतो बघायसाठी. तर असं आम्ही या पद्धतीने वेगवेगळे साप बघितले आणि इथे आपण बघू शकता. मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा पांढरा मोर बघितला होता आणि हा आहे हिप्पो. मस्त आरामात आपल्याला झोपून दिसून राहिला त्या पाण्यामध्ये. त्याची स्किन एवढी चमकत होती की खूपच सुंदर. आणि हा सुद्धा प्राणी इथे असा पूर्ण छान केसाळवाला मस्त होता. आणि त्यानंतर आम्ही असं आमच्या सायकलनी मस्त असं छान फिरत समोर एक स्पॉट बघत जात होतो. आणि असं वाटत होतं की बरं झालं आपण सायकल घेतली, कारण जर पैदल फिरायचं म्हटलं असतं एकतर थकवा आला असता आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढा एरिया हा कव्हरच झाला नसता, कारण मला परत निघायचं होतं दुसऱ्या स्पॉटसाठी आणि नंतर आमची ट्रेन पण होती. त्यामुळे आम्हाला इथे एक चांगला निर्णय आम्ही घेतला होता की आम्ही या ठिकाणी सायकल घेतली होती. हर्षदची सिंगल होती आणि माझीवाली ही आमच्या दोघां मिळूनची होती. आणि त्याच्यामुळे थोडं थांबणं, व्यवस्थित बघणं, स्पॉट करणं, फोटो काढणं आणि परत आपण सायकलवर बसून समोर जाणं, असा अतिशय छान असा आमचा हा झूमधला कार्यक्रम चालू होता. इथे आपण बघू शकता किती सुंदर हे सगळे पक्षी आहेत. आणि या पक्ष्यांच्या तर आपण खूपच सगळ्या स्टोरीज ऐकत असतो है ना. ते बघायला पण खूप सुंदर वाटतं. आणि सगळ्यात सुंदर आणि शांत प्राणी जो असतो आपल्या सगळ्यांचा आवडता तो आहे इथे हा हरीण. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये इथे हरणं आपल्याला बघायला या झूमध्ये मिळतात. त्याच्यानंतर आम्ही असं सायकलवर बसून होती आणि मी मस्त असे फोटो वगैरे छान शूट वगैरे करत होती. आणि हर्षाचे पप्पा होते समोर, ते होते सायकल चालवत आणि मी पण पॅडल मारत होती. या ठिकाणी एक हरिण त्याच्या पिल्लाला छान असं मस्त चाटताना दिसत होतं. चांगलं वाटलं, असं वाटलं की नुकताच त्या पिल्लाचा जन्म झालेला आहे आणि त्या पिल्लाची ती खूप मम्मी केअर घेत होती. आणि या ठिकाणी पण आपण बघू शकता की किती छान असं हे आहे. आणि हे रानगवे एवढे मोठे आणि भयानक दिसत होते की बापरे, म्हशीपेक्षा पण ते मोठे आणि असे खुंकार दिसत होते. मी असे रानगवे मोस्टली बघितले होते पेंचच्या याच्यामध्ये,
जेव्हा आम्ही पेंच सफारीला गेलो होतो त्या ठिकाणी, त्याच्यानंतर मी इथेच ते बघितले, पण ते मला भयानकच वाटतात. त्यानंतर हर्षद मस्त आपला असं सायकलने चालत होता. ऑफ रोडिंगची पण त्याला मजा घेता आली, कारण तिथे रोडचं काम सुरू होतं. हर्षदने फुल सायकल एन्जॉय केली आणि त्याला पण खूपच ही मजा आली. मला ॲक्च्युली खूप मजा आली. आणि सायकल घेणे सफारीसाठी हा निर्णय पण माझाच होता. म्हटलं एवढं पैदल फिरण्यापेक्षा चला आपण सायकलनेच जाऊया, आहे अवेलेबल तर थोडं लवकर पण होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे आमचा खूपच वेळ वाचला आणि आम्ही खूप फायद्यामध्ये राहिलो सायकल घेतल्यामुळे. आणि या ठिकाणी आपण आत्ता बघणार आहोत, काय बघणार आहोत या ठिकाणी आत्ता आपण, या ठिकाणी आहे आपला राजा म्हणजे टायगर. असा शांत चित्ताने तो बसलेला होता की खूपच, आणि अशी भीती, खरोखर आपण म्हणतो ना की बा जंगल का राजा शेर है, तो खरंच त्याची ती बॉडी, त्याची ती चालण्याची पद्धत, तो भारदस्तपणा, म्हणजे माणसापेक्षा पण त्याचं ते शरीर यष्टी भयंकर सुंदर असते ते वाला, आणि एकदमच भीतीदायक पण असते. आपण त्याला जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा आपल्याला खूपच अशी म्हणजे भीती वाटून जाते. रुबाबदारपणा त्यात खूप असतो. आणि हे बघा हर्षदने आमचा असा शूट केला होता. आम्ही मस्तपैकी सायकल चालवून राहिलो होतो आणि इथे या ठिकाणी असं मस्त सायकल चालवल्यामुळे खूप एन्जॉय करता आलं होतं. झूचा एक्सपिरियन्स माझा खूप छान आहे, या खूपच छान वाटलेलं आहे मला. आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही गेलो होतो, दुपारच्या वेळेला पण ऊन वगैरे राहत असेल आणि इथे सुट्टी दिवशीला जास्तच इथे गर्दी राहते. आणि हे बघा आपले महाराज म्हणजे कोण, सिंह, असे मस्त इथे छान या छतावर बसलेले, आरामात झोपून, भयंकर सुंदर आणि तेवढेच भीतीदायक. बरं झालं की तिथे नेट होती आणि नेटच्या म्हणजे ते काही करत नाहीत, त्यांना भरपूर सगळा एरिया अलॉट करून दिलेला होता की तुम्ही इथे अगदी आरामात राहा, आरामात जेवा, आरामात सगळे झोपा. आणि त्यानंतर या ठिकाणी आम्हाला दिसला हा अतिशय प्रचंड असा मोठा हत्ती, जो की चारा खात होता, येत होता, इकडे तिकडे फिरत होता आणि परत समोर जात होता. पण असं वाटतं की तो रागामध्ये आला आहे की काय, रागावते की काय, असं आम्हाला ते जाणवत होतं. तरी पण आम्ही सगळ्यात जास्त वेळ तर या हत्तीजवळच स्पेंड केला. सिंह आणि हत्ती आणि वाघ हे आम्ही बघितले. यानंतर हा अस्वल बघा, अस्वल तर लाईव्ह मी पहिल्यांदा बघितला, कारण मला आठवत नव्हतं की मी याच्या पहिले अस्वल बघितलेला आहे. आणि यानंतर मी काढले असे फोटो, छान छान, कारण फोटो तर मला काढणं खूपच आवडतं, त्याच्यामुळे म्हटलं असे छान आपण त्या ठिकाणी फोटो काढून घ्यायला पाहिजे. आणि मग चालू झाली आमची ही रिटर्नची जर्नी. आता म्हटलं समोर आपण निघूया. त्या काकूच्या धावत येत आहेत. ॲक्च्युलीमध्ये त्यांच्या मुलीला हर्षदची सायकल दिली होती ही वाली फोटो काढायसाठी. आणि हा हिप्पो याच्यामध्ये फास्ट चालत आहे तो, पण ॲक्च्युअली तो खूपच स्लो चालत होता आणि हर्षदला हिप्पो खूपच आवडला होता, त्याच्यामुळे तो मम्मा हिप्पो हिप्पो बघ बघ करून त्याचंवाला चालू होतं. असा तो एकदम आमच्या जवळून गेला. त्याची त्वचा खूप तुकतुकीत आणि चमकदार असते. आणि इथे आम्ही या सेगमेंटमध्ये बघितले सगळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे माकडांचे प्रकार. अगदी छोटा माकड, हा बघा इतका क्यूट की खूपच सुंदर. त्यांच्या त्या ॲक्टिव्हिटी पाहून तर मन असं आपल्याला आनंदी होऊन जाते की, म्हणजे त्या इंदोर झू जो आहे याच्या झूमधले जे आपण तिकीट भरतो आणि जे आपण बघतो जे फुल पैसे वसूल आहे, त्याच्यापेक्षा खूप जास्त आपल्याला इथे जास्त एक्सपिरियन्स चांगला मिळतो. आणि स्वच्छता तर आहेच, कुठेच काही असं कचरा नाही, काही नाही, सगळीकडेच अगदी स्वच्छता. आणि त्याच्यानंतर आपण जे हे वेगवेगळे प्राणी या ठिकाणी बघतो, असे युनिक प्राणी आहेत, ते आपलं मन अगदीच या ठिकाणी आनंदी होऊन जाते. आणि असं वाटतं की आपण पुन्हा या ठिकाणी यायला पाहिजे. हर्षदला तर प्रचंड आवडला हा झू. आणि मी सुद्धा पुन्हा कधी गेली इंदोरला, महूला, तर मी नक्की या ठिकाणी परत एकदा व्हिजिटही करणारच आहे. इतका प्रचंड मला तो झू आवडलेला आहे. हा इमू पण बघा किती मोठा आणि हा दिसत आहे. हर्षदने प्रत्येक प्राण्याचं खूप जवळ असं निरीक्षण केलं, मी पण असं जवळ निरीक्षण केलं. झेब्रा मी पहिल्यांदा बघितला या ठिकाणी. आय थिंक मी हैदराबादला बघितला होता, पण आता तो याला भरपूर दिवस झालेले होते. या ठिकाणी मी पुन्हा एकदा झेब्रा बघितला. आणि हा झेब्रा बघितल्यावर याच्यासोबत एखादी फोटो काढला, आम्ही आलो असं बाहेर. थँक्यू, बाय, भेटूया पुन्हा नवीन